नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगमध्ये दिनांक 22/2/2025 रोजी विशेष ग्रामसभा पार पडली. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक 2 अंतर्गत घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बेडगमध्ये 152 घरकुलांना मंजुरी आदेश व ऑनलाईन हप्ता जमा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बेडगचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील, पंचायत समितीचे अधिकारी विक्रमादित्य यादव, ग्रामविकास अधिकारी सुनील कोरे, ग्रामपंचायत सदस्य कैलासदादा पाटील, आशा अमोल आवटी, सुजाता महावीर चौगुले, फरीदा ताजुद्दीन मुल्ला, महेश कळंत्रे, शशिकांत नलवडे तसेच उपस्थित लाभार्थी हजर होते. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व बेडगचे ग्रामविकास अधिकारी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात लाभार्थींना माहिती दिली. तदनंतर लोकनियुक्त सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा शासनाचा उद्देश तसेच कोणीही गरजू घरकुलापासून वंचित राहू नये यासाठी शासन नेहमीच आपल्याबरोबर आहे असे सांगितले. यावेळी लाभार्थींना लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील यांनी आवाहन केले की आपण आपल्या घराशेजारी 5 झाडे लावावीत व ती योग्य प्रकारे जगवावीत असे सांगितले. विशेष ग्रामसभा आयोजित केली. या ग्रामसभेमध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना जी मोदी साहेबांनी त्यांचं मोठं उद्दिष्ट होतं, 5 वर्षापूर्वीपासून ही योजना सुरू आहे. त्या योजनेच्या माध्यमातून सामान्य आणि गरीब लोकांना, म्हणजे ज्यांना आसरा नाही, घरकुल नाही, त्यांना घरकुल मिळण्यासाठी केंद्रातून 60% आणि महाराष्ट्रातून 40% अशा पद्धतीने 1.5 लाख रुपयाची ही योजना आहे. या योजनेचा लाभ आपण म्हणजे आता जी घर यादी आपण जी बनवली, 500 लोकांची यादी होती, त्यामुळे जवळजवळ आपल्याला 300 ते 350 लोकांना, म्हणजे आज 152 लोकांना आपण म्हणजे घरकुल पहिला हप्ता वितरित करत आहोत. या माध्यमातून आपण म्हणजे हे 1.5 लाख रुपये म्हणजे पुरणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण आपण शासनाचा थोडा वाटा आणि आपला थोडा वाटा करून सामान्य लोकांना घरकुल मिळावं त्या उद्देशानं मोदी साहेबांनी ही योजना राबवली. त्याबद्दल आपण बेडग ग्रामपंचायतच्या वतीनं खास करून आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांचे धन्यवाद आणि आभार मानेन. सामान्य लोकांना म्हणजे फळाची झाडं लावा, तुम्ही असू आंबा असू किंवा नारळ असू, प्रत्येकाने आपल्या जिथं घर बांधणार आहे त्या घराशेजारी तुम्ही 5 झाडं लावावी असे ग्रामपंचायतच्या वतीने विनंती आहे. 152 घरं मंजूर आहेत. ती 152 घरं या 2-3 महिन्यात पूर्ण व्हावेत अशी ग्रामपंचायतच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला त्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.